हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवप्रेमींकडून उभारण्यात आला होता। मात्र प्रशासकीय मान्यता नसल्याने प्रशासनाने हा पुतळा हटवण्याची तयारी केली होती। त्यामुळे शिवप्रेमी आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष आज पाहायला मिळाला। दिवसभरात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने एकत्र येत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली आणि पुतळा कायम ठेवण्यावर ठाम राहिले। यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये झटापट देखील झाली। पोलिसांनी काही जणांवर लाठीचार्ज देखील केला। इचलकरंजी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह प्रशासन आपल्या भूमिकेवर कायम राहिले। मात्र याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि लवकरच जी काही प्रशासकीय मान्यता आहे ती लवकरात लवकर घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मोठा पुतळा उभा करूया आणि त्याच्या अनावरणासाठी आपण स्वतः येणार असल्याचं सांगितलं। यानंतर शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला। यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सरपंच अमोल बांदार, अर्जुन जाधव, विठ्ठल रामांना, चरणदास कांबळे, सचिन शिंदे, अनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रवी आडके, अंबर बनगे, आनंदा पाटील, नाना मोठे, शरद पुजारी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आज दिवसभरात झालेल्या घडामोडींमुळे पट्टणकोडोली परिसरामध्ये मोठा तणाव पाहायला मिळाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका फोननंतर येथील परिस्थिती निवळली आहे। मुरलीधर जाधव साहेब जे आपले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत, तसेच गोकुळचे संचालक आहेत शासनयुक्त, यांच्या मध्यस्थीने शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री होते, यांनी आश्वासन दिले आहे की आपल्या मूर्तीला एक इंचही धक्का लागणार नाही, पण मूर्ती आपल्याला तात्पुरती परवानगी मिळूपर्यंत सुरक्षित जागी ठेवली पाहिजे, आहे या जागेत सुरक्षित करून ठेवली पाहिजे। त्यासाठी आम्ही आता ही मूर्ती बंदिस्त स्वरूपात ठेवणार आहोत। एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत भविष्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्याचा कार्यक्रम घ्यायचा असेल। किती दिवसात लवकरात लवकर आम्ही याची परवानगी घेऊ, शासनामार्फत रितसर परवानगी घेऊन एक भव्य दिव्य असा महाराष्ट्रात झाला नाही असा कार्यक्रम घेऊन शिंदे साहेबांच्या हस्ते मूर्तीचं लोकार्पण सोहळा आम्ही पार पाडू। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।